नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शिवसेनेचा एसटी कामगार मेळावा संपन्न. कामगाराच्या प्रश्नांना डावलून शिवसेनेचा निवडणुकीचा रंग. सण उत्सव जवळ आले. आचारसंहिता लागू करून प्रदूषण विभागाचा ध्वनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न. नांदेड महानगरपालिकेचे शौचालय असून अडचण नसून खोळंबा. कैलासवासी वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकर्त्याने मानले ठाण. आता बातमीपत्र विस्ताराने. आज शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात शिवसेनेने एसटी कामगाराचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बंद पडलेल्या 2 एसटी आगाराकडे सर्वच नेत्यांनी दुर्लक्ष केले. आज शहरातील शंकरराव प्रेक्षागृहात राज्य परिवहन मंडळाच्या कार्यक्रमाचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये औरंगाबाद विभागातील हजारो कामगार सहभागी झाले होते. शिवसेनेने आयोजित केलेल्या या मेळाव्यात भगवे झेंडे आणि जोरदार शिवसेनेची केवळ घोषणाबाजी ऐकून आली. या मेळाव्यामध्ये माजी खासदार सुभाष वानखेडे, हेमंत पाटील, माजी महापौर सुधाकर पांढरे, श्रीकांत देशपांडे, बी.डी. चव्हाण आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते. नेत्यांनी यावेळी जिल्ह्यात बंद पडणाऱ्या किनवट आणि नांदेडचे एक आगार, बंद पडून उपासमारीची वेळ येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. या महामंडळाची दुरावस्था नेमकं कशामुळे होते, का होते, याच्याकडे लक्ष देणं नितांत सर्वप्रथम गरजेचं आहे. आज एसटी महामंडळ खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहे. बऱ्याचशा वर्तमानपत्रात आम्ही वाचतो, महाराष्ट्र विधिमंडळामध्ये बऱ्याचशा वेळेस हे विषय चर्चेला येतात. शिवसेनेने हा मेळावा आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आयोजित केला. त्यात मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले. सण उत्सव म्हटले की ध्वनी प्रदूषण आलेच. नियंत्रण बाहेर होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे अनेक न टाळणारे आजार जडतातच. प्रदूषण विभागाने मात्र त्यावर उपाय म्हणून आवाजाची तीव्रता आणि वेळेचे बंधन लादून प्रदूषण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात नागरिक ही बंधने पाळतील का, हा प्रश्न आहे. आपला देश उत्सवप्रिय आहे. देशात नेहमीच सण आणि उत्सव साजरे केले जातात. या उत्सवामध्ये नागरिक बेभान होऊन कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतात. त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण वाढत असते. अनेक वेळा त्याचा इतर नागरिकांना देखील त्रास होतो. ध्वनी प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अथवा हे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रदूषण विभागाने नियमावली जारी केली आहे. गणपती उत्सवात महत्त्वाचे दिवस मानल्या जाणारे 5वा दिवस गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी असे 3 दिवस, तर नवरात्राच्या दिवसात अष्टमी आणि नवमी असे 2 दिवस, त्याचबरोबर ख्रिसमस, 31 डिसेंबर, दिवाळीतील धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजन, तर ईद ए मिलादचा 1 दिवस आणि शिवजयंतीचा 1 दिवस, त्याचबरोबर आंबेडकर जयंतीचा 1 दिवस असे एकूण 12 दिवस. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखात्यरित्या असलेले 3 दिवस. याचप्रमाणे 15 दिवस नागरिकांना ध्वनीबाबत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत मिळणार आहे, असे प्रदूषण विभागाने म्हटले आहे. 4 झोन असे डिक्लेअर केलेले आहेत आणि त्यामध्ये दिवसा व रात्री याप्रमाणे त्याला डेसिबलच्या मर्यादा प्रमाणित केलेल्या आहेत. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसा 75 dB पाहिजे आणि रात्री 70 dB पाहिजे. वाणिज्य क्षेत्रामध्ये दिवसा 65 आणि रात्री 55. निवासी क्षेत्रामध्ये दिवसा 55 व रात्री 45 व शांतता क्षेत्रामध्ये दिवसा 50 व रात्री 40 dBA ची मर्यादा घालून दिलेल्या आहेत. नागरिकांना आपले उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय.
आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड महानगरपालिकेत एकूण 26 शौचालय आहेत. या शौचालयाचा नांदेडकरांकडून क्वचितच वापर होताना दिसतो. त्यामुळे उघड्या जागांवर घाणीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी निपुण विनायक यांच्या कार्यकाळात जे प्रयत्न झाले ते प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्या कार्यकाळात होतील का, हा चर्चेचा विषय बनला आहे. शहरामध्ये महानगरपालिकेने स्वच्छता कायम राहावी यासाठी विविध ठिकाणी जागोजागी शौचालय बांधण्यात आली. शहरात 26 ठिकाणी शौचालय असून त्यातील 19 शौचालय बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वाने दिली आहेत. तर इतर 7 शौचालय महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीची ठेवलेली आहेत. या शौचालयाचा वापर नागरिकांकडून फार कमी प्रमाणात केला जात असल्याचे निदर्शनात आले आहे. नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रिकाम्या जागा असून नागरिक घाण आणि कचरा त्या जागांवर टाकतातच, त्याचबरोबर या जागांचा वापर शौचालयासाठी देखील करतात. त्यामुळे शहरातील घाणीत वाढ झाली आहे. मैं नांदेड़ वासियों से ये अपील करता हूँ कि अपने शहर को सुंदर और स्वच्छ रखने के लिए जहाँ पर शौचालय बने हुए हैं वहाँ जाकर के उनका उपयोग करें और अपने शहर को स्वच्छ और साफ रखें. महानगरपालिकेने नांदेडकरांसाठी शौचालय बांधले असले तरी या सार्वजनिक शौचालयाचा म्हणावा तसा वापर होत नाही. त्याचबरोबर महापालिका देखील शौचालयाच्या वापरासाठी कडक अशी नियमावली बनवत नाहीत. निपुण विनायक यांच्या कार्यकाळात स्वच्छतेविषयी आणि शौचालयाविषयी सकारात्मक असे प्रयत्न केले होते, परंतु विद्यमान आयुक्त अथवा संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत चक्कार शब्द काढण्यास तयार नाहीत. कैलासवासी वसंतराव नाईक पुतळा प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. आज बंजारा समाजाच्या एका कार्यकर्त्याने पुतळा उभारेपर्यंत नाईक चौकात ठाण मांडले आहे. कैलासवासी वसंतराव नाईक यांचा पुतळा शहरातील नियोजित जागेवर बसवण्यात यावा या मागणीसाठी आज बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कैलासवासी वसंतराव नाईक यांचा पुतळा शहरातील नाईक चौकात मागील महिन्यात बसवण्यात आला होता, पण महापालिका आणि पोलिसांनी नाईक यांचा पुतळा हटवून बंदिस्त केला. आता त्याच जागेवर उपोषणकर्ते रामराव राठोड हे उपोषण करत बसले आहेत. कैलासवासी नाईक यांचा पुतळा बसेपर्यंत आपण उठणार नसल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. जर मला इथून जबरदस्ती पोलीस किंवा प्रशासन हटवत असेल तर मी गुन्ह्याने बसणार नाही. औषधाची बाटली घेणार आहे आणि मला हात लावतात किंवा मला या ठिकाणी बाहेर काढले की अवघ्या 4 तासाच्या आत मी औषध घेणार, विष प्राशन करणार आणि आत्महत्या करणार. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न शासनाने निकाली काढलेला नाही. आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाला उचलून धरत राजकीय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न चालला आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. शिवसेनेचा एसटी कामगार मेळावा संपन्न. कामगाराच्या प्रश्नांना डावलून शिवसेनेचा निवडणुकीचा रंग. सण उत्सव जवळ आले. आचारसंहिता लागू करून प्रदूषण विभागाचा ध्वनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न. नांदेड महानगरपालिकेचे शौचालय असून अडचण नसून खोळंबा. कैलासवासी वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकर्त्याने मानले ठाण. आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.